नमस्कार, तुम्ही पाहता आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह आणि माझ्यासोबत आज आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील. नुकतंच 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. याच विषयावर मी गणेश दादा हाके पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आलेलो आहे. त्याला स्वागत आहे तुमचा आवाज बहुजनांच्या न्यूजमध्ये. सर्वप्रथम धन्यवाद. काय सांगू, आजचा जो हा मुद्दा आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय. काय भूमिका असणार आहे? धनगर समाजाची मागणी सोलापूर विद्यापीठाच्या संदर्भात होती. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक कायदेवी होळकरांचं नाव तीही याच सरकारनं मान्य केली आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक कायदेवी होळकरांचं नाव. दुसरी मागणी होती संभाजीनगरला जसं म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, तशीच मागणी त्याचबरोबर अहमदनगरचं सुद्धा पुण्यश्लोक कायदेवी होळकर करावं अशा पद्धतीची मागणी आणि ते अनेक दिवसापासून धनगर समाजाची मागणी होती. त्या संदर्भामध्ये तिथल्या काही लोकांचा गोष्टीला विरोध होता आणि म्हणून त्यांचं समाधान करण्यात आलं, त्यांचं निरसन करणं या सगळ्या गोष्टीसाठी थोडा वेळ दिला. पण सरकारनं अहमदनगरला पुण्यश्लोक कायदेवी होळकरांचं नाव आपण महत्वाच्या प्रश्नाकडे बोलूया. आपण समाजाचं नेतृत्व करण्यात यावं, करता यावं यासाठी सरकारकडून किती जागा दिलेल्या आहेत? लोकसभेच्या जागा किती दिलेल्या आहेत? बघा, भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे, जात पात धर्म ती पार्टीचे काम इलेक्टिव्ह मेरिट या सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे विधानसभेला असेल किंवा लोकसभेला असेल अशा पद्धतीचं तिकीट देतात. आणि आता सुद्धा जे 20 जागांचं वाटप झालेलं आहे ते वाटप सुद्धा याच निकषावरती झालेलं आहे. अनेक दिवसापासून मागणी होती, परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच देऊन समाजाला एक प्रकारचं चॉकलेट देण्यात आले असं वाटत नाही का तुम्हाला? असं कुठल्याही समाजाला चॉकलेट देणं ही भारतीय जनता पार्टीची किंवा भाजप सरकारची ती भूमिका नाही. तो निर्णय मी सांगितलं तुम्हाला की काही लोकांचा त्याच्याबद्दलच्या शंका कुशंका होत्या, त्याचं निरसन करण्यामध्ये निर्णय आला आणि तो समाधान त्यांच्या निर्णय घोषित करण्यात आला. आता योगायोगाने परत लोकसभेच्या निवडणुका आहेत. आता काही विधानसभेच्या निवडणुका नाही, लोकसभेच्या निवडणुका आहेत. आणि लोकसभेच्या निवडणुका ही साधारणतः राष्ट्रीय प्रश्नांच्या अनुषंगाने होत असतात, स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांच्या संदर्भात फार कमी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीचा लोकसभेच्या निवडणुकाचा आणि या नावाचा संबंध आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. लातूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा सुधाकरजी श्रंगारे साहेब यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार? मनस्वी आनंद झाला एका चांगल्या कार्यकर्त्याला, अत्यंत प्रामाणिक अशा स्वरूपाच्या कार्यकर्त्याला, ज्यांनी गेली 6 वर्ष भारतीय जनता पार्टीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं. अनेकांना म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्याची आपल्या लोकप्रतिनिधीकडून जी अपेक्षा असते ती अपेक्षा म्हणजे त्यांनी यायला पाहिजे, भेटायला पाहिजे, संपर्क ठेवायला पाहिजे, त्यांनी फंड दिला पाहिजे, या पद्धतीच्या अपेक्षा असतात. पण खऱ्या अर्थानं लोकसभेचा म्हणजे खासदार हा देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित करायचे असतात, मांडायचे असतात, सोडून करायचे असतात. आणि मला असं वाटतं की आपल्या माननीय सुधाकरराव श्रंगारे साहेबांनी लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले. या प्रश्नांची म्हणजे लोकांना कल्पना नसेल, पण सर्वाधिक प्रश्न विचारले त्याची नोंद लोकसभेच्या पटलावरती आहे. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचे त्यांनी काम केलं. अत्यंत निर्मळ, नम्र स्वभावाचा आणि अत्यंत ऑनेस्ट अशा स्वरूपाचा, म्हणजे माणूस म्हणून तर चांगले आहेतच, पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा पक्षाशी प्रामाणिक आहे. म्हणून पक्षाने त्यांची कदर करून त्यांची नोंद घेऊन त्यांना दुसऱ्यांना उमेदवारी दिली. धन्यवाद दादा. एकूणच आपण जर पाहिलं तर राज्य शासनाने घेतलेला निर्णय
अहमदनगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न जो होता आपला, लातूर जिल्ह्याचे खासदार यांना दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही प्रश्नावर आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. माझ्यासोबत होते गणेशदादा हाके पाटील. मित्रांनो, गणेशदादा हाके पाटील हे पक्षाचे प्रवक्ते असले किंवा पक्षाचे सदस्य जरी असले तर जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा मी पाहणार आहे पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. आवाज बहुजनांचा.